परवा गुढीपाडव्यानिमित्त अगदी वेगळ्या प्रकारच्या पोळ्या आम्ही केल्या होत्या घरी. त्यासाठी मूग डाळ 2 वाट्या घेतली आणि ती स्वच्छ धुतली आणि आता ती शिजायला घातली. शिजताना पाणी थोडंसंच घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. वरून थोडीशी हळद घातली आणि 2च शिट्ट्या करायच्या. जास्त शिट्ट्या केल्या तर डाळ पाण्यात विरघळते. ह्याच्यापूर्वी एकदा आम्ही करून बघितलं तर ती पूर्ण पाण्यात विरघळली डाळ, त्याचं वरणच करावं लागलं. आता ही छान डाळ शिजली. अशी डाळ जरा थोडी खडी खडी डाळ पाहिजे अशी. आता ह्यामध्ये गूळ घालून घेऊया. आता हे परत शिजवून घ्यायचं गुळात. आता गुळात शिजून छान त्याचं पुरण तयार करून घ्यायचं. वरून थोडीशी वेलची पूड आणि सुंठपूड घातली आणि हे तर परत परत सतत हलवून शिजवून घ्यायचं आणि चिमटभरच मीठ घातलं. आता हे पुरण आपलं शिजून तयार आहे. ऑलरेडी त्या भांड्यातच ते पुरण पूर्ण विरघळते, तरीसुद्धा थोडंसं त्या चाळणीमधून तयार करून घेतलं पुरण. हे असं पुरण तयार झालं. आता मग अशी पीठ मळून ठेवलं होतं मी आधीच. आता त्याच्या छानशा पोळ्या तयार करूया. नेहमी आपण पुरणाच्या पोळीचं जसं गोळा तयार करतो तसा गोळा तयार करायचा. आणि आता ही छानशी पोळी आपली तयार आहे. ही पोळी फार पौष्टिक होते. शक्यतो उन्हाळ्यात हरभरा डाळीच्या पोळ्या पचत नाहीत, पोट जड होतं, खूप खाल्ल्यानंतर असं जडपणा येतो. तर ही पोळी निश्चित खावा, पित्त होत नाही पोळीने. तर त्या पोळीला पर्याय म्हणून अशा प्रकारची पोळी तुम्ही करू शकता. अगदी हरभरा डाळीच्या पोळीसारखीच पोळी होते ही. ही पोळी पिठावरच लाटावी लागते, कारण पुरण फार चिकट असतं. हे हरभरा डाळीसारखं पुरण त्याचं होत नाही. शक्यतो तेलावर लाटायला ते सरकत नाही, त्यामुळे पिठावर ही पोळी लाटून तयार केलेली आहे. छान आपल्या ह्या सगळ्या पोळ्या तयार आहेत, तुम्ही बघू शकता.